कोपरगांव शहर में भाजपा के लिए जमीनी स्तर पर काम करने वाले योगेश वानी और उनके परिवार का योगदान सराहनीय रहा है। कुछ कारणों की वजह से वो निर्दलीय चुनाव लड़ने पर विचार कर रहे थे, लेकिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और पूर्व विधायक स्नेहलता कोल्हे के अनुरोध पर योगेश वानी ने भाजपा, आरपीआई और लोक सेवा गठबंधन के नगराध्यक्ष उम्मीदवार पराग संधान को समर्थन देने का फैसला किया है। अब वो नगराध्यक्ष और सभी 30 नगर सेवक उम्मीदवारों के प्रचार में सक्रिय रूप से मदद करेंगे। युवा नेता विवेक कोल्हे ने विश्वास जताया कि वानी के समर्थन से कोपरगांव में भाजपा की ताकत बढ़ी है। विवेक कोल्हे ने कहा कि चुनाव आगे टलने के कारण मिले अतिरिक्त समय का फायदा भाजपा को होगा। नगराध्यक्ष पद की बढ़त और नगर सेवकों की संख्या निश्चित रूप से बढ़ेगी। लगातार पक्ष में हो रही नई भर्तियां और 2 उम्मीदवारों का नाम वापस लेना हमारी जीत की ओर बढ़ती राह को दर्शाते हैं। अब हम जीत की दहलीज पर है, ऐसा विवेक कोल्हे ने कहा। योगेश वानी ने पत्रकार परिषद में कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्नेहलता कोल्हे, बिपिन दादा कोल्हे के मार्गदर्शन और युवा नेता विवेक कोल्हे के नेतृत्व पर विश्वास रखते हुए मेरा संकल्प था कि भाजपा का नगराध्यक्ष और सभी नगर सेवक बहुमत से विजयी हो। कुछ घटनाक्रमों से मैंने निर्दलीय फॉर्म भरा था, लेकिन अब मैं चुनाव से पीछे हट रहा हूँ। विवेक कोल्हे का संकल्प 31 बनाम 0 यानी सभी 30 नगर सेवक और नगराध्यक्ष का है। मैं इस संकल्प को समर्थन देकर सभी को विजयी बनाने के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध हूँ। काल मी माझी माघार घेतलेली आहे। एक स्वप्न आहे कोपरगाव शहरामध्ये, कोपरगाव शहरात भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निर्विवाद बहुमताने निवडून यावा, सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून यावे, हा एक मनातही कुठेतरी संकल्प होता। परंतु नाट्यमय घडामोडीमध्ये हा फॉर्म माझ्याकडून भरला गेला होता। मी माघार घेतली, एक संकल्प घेऊन आता निघालेलो आहे की कोपरगाव शहरातील 30 नगरसेवक, भारतीय जनता पार्टी लोकसेवा आघाडीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष असं 31-0 व्हावं, हा जो आमच्या भैयासाहेबांचा संकल्प आहे त्यात सहभागी होऊन सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी मी कटिबद्ध आहे, तेवढीच तुम्हास ग्वाही देतो। खरं तर भारतीय जनता पार्टीचे एक जुने तळागाळातील हाडाचे कार्यकर्ते ज्याला आपण म्हणतो, असे योगेशजी वानी त्यांचे सर्व परिवार खरं तर गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं किल्ला या ठिकाणी खिंड लढवत होते आणि सातत्याने पक्ष हितासाठी वर्षानुवर्ष काम करणारे हे परिवार आहेत। आणि काही अपरिहार्य कारणास्तव त्यांनी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी केली होती, परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, बावनकुळे साहेब असतील, आदरणीय माजी आमदार कोल्हेताई असतील, यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या उमेदवार पराग शिवाजी संधान यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसेच भारतीय जनता पार्टीचे सगळे खाली उभे असलेले 30 आणि नगराध्यक्षाचे एक असे 31 उमेदवारांसाठी ते प्रचार करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। त्यांच्या या निर्णयामुळे निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे आणि ज्या पद्धतीने वातावरण आता दिसतं आहे की मागं 2 तारखेला जरी निवडणूक झाली असती तरी 20-25 नगरसेवक येणार होते, परंतु हा अधिकचा काळ मिळाल्यामुळं नगराध्यक्षाची लीड आणि त्या ठिकाणी निवडून येणारे नगरसेवक यांच्या संख्येत निश्चितपणाने त्या ठिकाणी वाढ होणार आहे आणि सातत्याने रोजच पक्षप्रवेश होताना आपल्याला दिसतं आहे। त्याचाच अर्थ की या ठिकाणी विजयाच्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे, किंबहुना आम्ही त्या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेलो आहोत।